बारामती शहरातील रुई परिसरामध्ये स्वामी समर्थ रेसिडेन्सीजवळ रविवारी सकाळी अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. सुरुवातीला ती हत्या की आत्महत्या याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील परिस्थिती आणि मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे मुलीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. ही अल्पवयीन मुलगी जी आहे ती आमदार रोहित पवार यांचे PA यांची असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी काय माहिती दिली पाहूया. काल संध्याकाळी म्हणजे आम्हाला पोलिसांना एक पहाटेची अवस्था माहिती मिळाली की एक मुलगी मिसिंग आहे. अंदाजे 14 वर्ष वय आहे तिचं आणि ती मुलगी मिसिंग आहे अशी माहिती मिळाली. त्यानंतर त्या मुलीच्या पालकांनीच पोलिसांना अशी माहिती दिली की संध्याकाळी 10:30च्या आसपास मुलीच्या काहीतरी मोबाईल मध्ये बघण्यात आलं आणि आईने तिला थोडस हे केलं की काय असं, त्यामुळे त्या मुलीला राग आला आणि ती मुलगी घरातून निघून गेली. मग पालकांनी थोडस तिला शोध घेतल्यानंतर 3:30च्या आसपास ते पोलीस स्टेशनला आले की मुलगी मिसिंग आहे. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याला रिस्पॉन्स दिलेला आहे आणि 3:30 ते 4:30 1 तास स्वतः आमचे पोलीस आणि मुलीचे पालक यांनी तिचा शोध घेतलेला आहे या परिसरामध्ये कुठे मिळते का, पण तशी मुलगी काय कुठे मिळाली नाही. त्यानंतर आपण ती 14 वर्षाची असल्यामुळं आपण एक 5 वाजेच्या आसपास मुलीला कुणीतरी किडनॅप केला अशा पद्धतीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि सोबतच मुलीचा शोध चालू होता. 3 पथकं त्यासाठी आम्ही पाठवलेले होते, मुलीचा शोध घेत होते, मुलीचे पालक पण मुलीचा शोध घेत होते. पण एक अंदाजे 8-8:30च्या आसपास आम्हाला एक कॉल आला आणि त्यामध्ये अशा ठिकाणी एक मुलगी आहे पडलेली आहे. तर आम्हाला तशी माहिती गेल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस तात्काळ पोहोचलेले आहेत. तात्काळ मी स्वतः त्या ठिकाणी पोहोचून व्हेरीफाय केलेला आहे. पालकांनी त्या मुलीला ओळखलेलं आहे, ती त्यांचीच मुलगी आहे. आणि त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी अजून शोध घेतला असता त्या ज्या बाजूला एक बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगला जिन्यातून आम्ही स्वतः जाऊन चेक केला असता. जिन्याचा जो दरवाजा आहे वरचा टेरेसचा त्याला बाहेरून कडी आहे. मग आम्ही तर शिड्या वगैरेच्या सहाय्यानं आमचे पोलीस वर गेल्यानंतर त्या ठिकाणी मुलीचा चप्पल आढळून आलेली आहे. त्यामुळे सध्या आमचा तपास चालू आहे. आम्ही CCTV व्हेरीफाय करत आहोत. शक्यता सगळ्या आम्ही शंका क्लिअर करायचा प्रयत्न करत आहोत. तपास झाल्यानंतर याबाबत मीडियाला डिटेल माहिती दिली जाईल. काय वाटतं ह्याच्यामध्ये प्रथमदर्शनी सध्या सांगता येणार नाही कारण अजून PM झालेलं नाही. पण मुलीला एक नॉर्मल जखमा आहेत. तिचा हात मोडलेला आहे, पाय मोडलेला आहे. संबंधित जखमा डॉक्टर PM नंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू की PM कशा संबंधीच्या जखमा आहेत आणि त्यानंतर थोडंसं अनालिसिस होईल. पण सध्या तरी मुलीची चप्पल वरती असल्यामुळं टेरेसवरती मुलीनं स्वतः उडी मारली का ह्या संबंधीचा आम्ही तपास चालू आहे. तुम्ही बोलताना असं म्हणाला बाहेरून कडी लावली, बाहेरून म्हणजे मुलीनं आतमधून कडून लावली. हा येस म्हणजे टेरेसला उघडता येत नव्हता, मुलगी वरती गेली आणि तिनं कडी लावली अशी शक्यता आहे. त्या संबंधी आम्ही CCTV चेक करतोय की मुलगी किती वाजता बिल्डिंग मध्ये गेली किंवा ती किती वाजता तिच्या घरातून बाहेर गेली ह्याचा आमचा शक्यता तपास चालू आहे. CCTV चेक करतायत, 2-3 टीम लावलेल्या आहेत. ते CCTV चेक केल्यानंतर थोडं क्लॅरिटी येईल. पोलिसांचा पुढचा तपास कसा असेल? पोलीस ह्यामध्ये CCTV चेक करतील, मुलगी घरातून किती वाजता गेली, त्यानंतर ती कोणत्या कोणत्या ठिकाणी गेलेली आहे आणि तिच्यासोबत इतर कोण दिसतंय का, ती त्या बिल्डिंग मध्ये गेली का हे CCTV वरनं चेक होईल. त्यासोबत त्यांचे काय कौटुंबिक वाद झाले मुलीचे काल, त्या संबंधित तिथं काय माहिती मिळते का आम्हाला गोपनीय किंवा अजून काय गोपनीय माहितीच्या आधारे आम्हाला इतर काही शंका असतील तर त्या संबंधी आम्ही चौकशी चालू आहे. मोबाईलचे सीडीआर आपण चेक केलेला आहे. या मोबाईलच्या सीडीआर मध्ये कोणाकोणाचे नंबर सापडले? CDR चेक केलेले नाहीत. आता आपण अजून त्यामध्ये CDR ला नंबर पाठवलेले नाहीत. CDR यायला किमान 48 तास 24 तास लागतात. अजून CDR काही चेक केले नाहीत. आमच्या प्रथम माहितीनुसार मुलीकडे मोबाईल नव्हता. मुलगी ही आईच्या मोबाईलवरून एका मुलाशी बोलत होती. मुलीकडे मोबाईल नव्हता तर आम्ही आईचा आणि त्या पुढच्या मुलाचा जो संशयित आहे त्याच्याकडे आम्ही चौकशी करतोय. त्यांचे मोबाईल ताब्यात आहेत. त्या संबंधी काय माहिती मिळाली तर तुम्हाला अपडेट दिली जाईल. नाही, गुन्हेगारीचं कसं आहे, 2 पद्धतीचे गुन्हेगारी असते. एक असते की म्हणजे कोणी कोयते घेऊन दंगल करणे किंवा कोयते घेऊन हाणामारी करणे. तर हे आता जे गुन्हे घडतायत ना हे स्पेसिफिक लोकलाइज गुन्हे आहेत.
हे अंतर्गत कुटुंबामध्ये गुन्हे घडतात. ह्याला आपण असं गुन्हेगारी वाढलं असं नाही म्हणू शकत. जर कुठं कोयते घेऊन कुठं गाड्या फोडणं हे फोडलं तर ती एक गुन्हेगारी वाढते, किंवा मुख्यामधले आरोपी गुन्हे करतायत किंवा तडीपार केलेले आरोपी गुन्हे घडतायत. तर तसं मी आल्यापासून मागचे 2 महिने मी चार्ज घेतल्यापासून तरी कुठं माझ्या डिव्हिजनमध्ये मर्डरचा गुन्हा नाही किंवा असा कुणाला कोयत्यावर कोणी वार केले असे काही गुन्हे नाहीत. सोबत पोलिसांनी आता एक तुम्ही माहिती घेतली असेल तर 30 बुलेट शोधलेले आहेत. वडगाव निंबाळकरच्या पोलिसांनी 10 चेन स्नॅचिंगचे गुन्हे ओपन केलेले आहेत. तर अशा पद्धतीचं हे आहे. त्यामुळे सर तांदूळमध्ये आईचा आणि मुलाचा मृतदेह सापडला, काय निष्पन्न झाले त्या ठिकाणी पण अशी सिच्युएशन आहे की दोघेच होते घरामध्ये, आतून कडे लावलेले होते. आम्ही स्पॉटला व्हिजिट केलेली आहे आणि त्यामध्ये घरच्यांची काही कोणावरती शंका नाही. दोघांनी पण आज स्वतः आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय, कारण कडी आतून लावलेली होती आणि त्या मुलाच्या वडिलांनी म्हणजे ती जी मयत महिला आहे तिच्या मिस्टरांनी दरवाजा तोडलेला आहे. सोबत 2 साक्षीदार आहेत, दरवाजा बाहेरून तोडलेला आहे. त्यामुळे आज त्यामध्ये पण सध्या आम्ही तपास चालू आहे. पण जे गुन्हेगारी वाढले असे काय स्पेसिफिक गुन्हे घडतायत कोयत्याचं किंवा कोयता गँग आहे असे काय मागच्या 2-3 महिन्यामध्ये तसे गुन्हे नाहीत. त्यामुळे गुन्हेगारी हे स्पेसिफिक गुन्हे घडतायत, कौटुंबिक वादातून गुन्हे घडतायत. ह्याच्यामध्ये गुन्हेगारी वाढला असेल त्याला म्हणजे आमचं तर तसंही नाही. त्याबद्दल बारामतीच्या नागरिकांना आपण काय आव्हान करू? आपण तात्काळ पोलिसांना माहिती द्या, त्याच्यावर आम्ही 100% फास्ट रिॲक्ट करतोय. आता रात्री पण मला 3:30 वाजता फोन आला ह्या संबंधी एकाचा. आम्ही 3:30 वाजता त्यामध्ये गुन्हा दाखल करून 3:30 वाजल्यापासून 3 पथकं त्यासाठी त्या पोलिसांची फिरतात त्यासाठी. त्यानंतर माहिती मिळाल्यानंतर प्रथम 5 मिनिटांमध्ये आमचे PSI तिथं पोहोचलेले आहेत. मी स्वतः 10 मिनिटांमध्ये तिथं पोहोचलेलो आहे. आपण फॉरेन्सिकचं पथक तिथं 10 मिनिटांमध्ये बोलवलेलं आहे. त्यामुळे पोलीस क्विक रिस्पॉन्स करत आहेत. तुम्हाला काय माहिती मिळत असेल तर तुम्ही घ्या आणि सोबत तुम्हाला काय माहिती मिळत असेल तर ती तुम्ही माहिती पोलिसांना द्या. त्याच्यावर 100% क्विक ऍक्शन घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.